यवतमाळच्या डोंगर खरडा या ठिकाणी एक मन हेलवून टाकणारी घटना घडली। इथे ऐन धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा दुर्दैवी अंत झाला। संबंधित दोन भाऊ धुळवडीसाठी पाहुणे बनून आले होते, पण एक धुळवड साजरी करण्याच्या उत्साहात त्यांना चांगलाच महागात पडला। दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे। एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मयत भावंड इतर 6 जणांसोबत धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी गेले होते, पण 8 पैकी 5 जण अचानक पाण्यात बुडू लागले। इतर 3 जणांनी कसंबसं स्वतःला वाचवलं, पण दोघांचा पाण्यात बुडून निधन झालं। त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा मृतदेह अद्याप सापडला नाही। ही घटना यवतमाळच्या डोंगर खरडा इथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणावर घडली आहे। 8 जण धरणावर पोहण्यासाठी गेले होते, त्यापैकी 5 जण अचानक बुडायला लागले। त्यातील 3घांना वाचवण्यात यश आलं, तर 2 मावस भावांचं यात बुडून निधन झालं। बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे। परिसरात अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आलं। पंकज झाडे, जयंत धानफुले अशी मृतकांची नावे। ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते। शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह सापडला असून जयंत धानफुले याचा मृतदेह अजूनही मिळालेला नाही। अधिक तपास कळंब पोलीस करत आहेत।